नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ट्रेन पोस्टमध्ये तुम्हाला सगळ्यांचे सहर्ष स्वागत. आज आपण केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 अर्थात युनियन बजेट 2025-26 याचा अभ्यास करूया. तर आपण संपूर्ण बजेट डिटेलमध्ये स्टडी करण्याऐवजी आपण जे काही सगळ्यात महत्त्वाचे पॉईंट आहेत एक्झामच्या अँगलने आपण त्याचा सगळ्यात पहिल्यांदा आधी स्टडी करूया, राईट. तर बघा, आता बजेटमध्ये दोन भाग आहेत, भाग 1 आणि भाग 2. तर आपल्याला माहिती की आपले ज्या वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्री कोण आहेत, निर्मला सीतारामन यांनी संसदेमध्ये बजेट सादर केलं आणि बजेट सकाळी 11 वाजता सादर केलं जातं. तर याच्या आधी बजेट सादर कधी करायची, संध्याकाळी करायची, पण ती प्रथा कोणी मोडली, तर अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांना ती पद्धत मोडली आणि मग आता सकाळी सादर करतात. आता 2025-26 अंदाजपत्रकामध्ये आपण बघू काय काय महत्त्वाचे फॅक्ट्स. तर आपलं एकूण उत्पन्नाचा जर विचार केला, म्हणजे कर्जाव्यतिरिक्त एकूण उत्पन्न आणि एकूण खर्च याचा विचार केला तर एकूण उत्पन्न जे आहे ते आपलं 34.96 लाख कोटी रुपये आणि एकूण खर्च जर म्हटलं तर ते 50.65 लाख कोटी, राईट. मग तुम्हाला याच्यावर एक अंदाज येत असेल की आपलं खर्च हा जास्त असतो, राईट. म्हणजे डेव्हलपिंग कंट्री जर एक ट्रेंड लक्षात घेतला की त्या ठिकाणी खर्च जास्त असतो, उत्पन्न कमी असतं. आता आपली वित्तीय तूट त्याच्यामुळे येणारच ऑब्व्हियसली. तर वित्तीय तूट किती लक्षात घ्या, GDPचे 4% असेल असा अंदाज आहे. तुम्हाला वित्तीय तूट महत्त्वाची फॅक्ट पाठ करून टप्पी स्टार करतो, त्याला 4.4% असेल. त्याच्यानंतर आपला जर नुसता टॅक्स रेव्हेन्यू असं त्यांनी विचारलं तर निव्वळ कर महसूल, राईट. तर निव्वळ कर महसूल किती आहे, 28.37 लाख कोटी एवढं असणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे भांडवली खर्चासाठी किती तरतूद केलेली आहे, तर भांडवली खर्चासाठी 11.21 लाख कोटी एवढी तरतूद आपण बजेटमध्ये केलेली आहे. म्हणजे GDPच्या जवळपास 3.1% एवढी तरतूद आपण भांडवली खर्चासाठी केली. आता यातले महत्त्वाचे फॅक्ट कुठली होती मोस्टली, तर तुमचा खर्च किती, उत्पन्न किती आणि तुमची वित्तीय तूट किती, ह्या महत्त्वाचे फॅक्ट होते. आता आपण काय करूया, विकासाचे वेगवेगळे इंजिन्स पाहतो. इंजिन म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे ज्या गोष्टी तुमच्या वाहन, आता वाहन चालवण्यासाठी आपल्याला इंजिन लागतं, राईट. तसं तुमची इकॉनॉमी चालवण्यासाठी हे जे वेगवेगळे सेक्टर्स आहेत, राईट. असं समजा की आपली इकॉनॉमी म्हणजे एक प्रकारचं वाहन आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इंजिन बसले आहेत. म्हणजे कुठलं, कृषी क्षेत्र, उद्योग क्षेत्र, राईट, सेवा क्षेत्र, असे वेगवेगळे इंजिन आहेत आणि ते मग इकॉनॉमीची ग्रोथ करतात, म्हणजे इकॉनॉमीचं वाहन चालवतात असं तुम्ही समजा. तर पहिलं वाहन पहिलं इंजिन स्टडी करायचं आहे ते म्हणजे कृषी क्षेत्र. आता कृषी क्षेत्रासाठी कुठल्या कुठल्या स्कीम, योजना वगैरे राबवायचं ठरवलं आहे ते आपण 1 बाय 1 पाहूया. पहिलं आहे ते म्हणजे पंतप्रधान धनधान्य कृषी योजना. तर याच्यामध्ये काय करणार आहे, कृषी जिल्ह्यांचा विकास कार्यक्रम करायचं ठरवलं आहे. आता याच्यामध्ये हे काय सरकार काय करणार आहे, तर असे 100 जिल्हे 100 जिल्हे कुठले, तर अशा 100 जिल्ह्यामध्ये एकतर उत्पादकता कमी असणार आहे किंवा पीक क्षमता मध्यम असणार आहे किंवा सरासरी पेक्षा कमी कर्ज मापदंड असतील, असे 100 जिल्हे निवडणार आणि यांना याच्यामध्ये पंतप्रधान धनधान्य कृषी योजना या ठिकाणी राबवली जाणार, राईट. जवळपास 1.7 कोटी शेतकऱ्यांना हा लाभ भेटणार. किती, 1.7 कोटी. तर ही महत्त्वाची स्कीम आहे, पाठ करून ठेवा. पंतप्रधान धनधान्य कृषी योजना, 100 जिल्हे आणि 1.7 कोटी शेतकऱ्यांचा लाभ. नंतर पुढचं आहे ग्रामीण समृद्धी आणि लवचिकता निर्माण करायचं आहे. आता याच्यामध्ये देखील पुन्हा 100 अशा विकसनशील कृषी जिल्ह्यांना या ठिकाणी समाविष्ट करून घेणार आहे. वरच्या योजनेमध्ये देखील 100 जिल्हे होते, या ठिकाणी देखील काय करणार आहे, 100 जिल्ह्यांना समावेश करून घेणार आहे. तर ग्रामाचा विकास करायचा आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, फ्लेक्झिबिलिटी निर्माण करायची आहे. याच्यामध्ये मग कौशल्य विकास, गुंतवणूक, तंत्रज्ञान, असं भरपूर सारे याच्यामध्ये प्रोजेक्ट राबवले जाणार आहेत. नंतर पुढचं डाळींच्या बाबतीत आत्मनिर्भरता. आपल्याला माहिती की आपण डाळींसाठी बऱ्यापैकी दुसऱ्या कंट्रीवर अवलंबून राहतो. म्हणजे भारतामध्ये उत्पादन आहे आणि आपल्याला ते पुरत नाही, राईट. तर तूर, उडद आणि मसूर यांच्यावर लक्ष केंद्रित करून 6 वर्षांचं डाळींच्या बाबतीमध्ये आत्मनिर्भरता अभियान सरकार सुरू करणार आहे. 3 डाळी पाठ करून ठेवा, तूर, उडद आणि मसूर लक्षात ठेवा, राईट. तूर, मसूर आणि उडद, राईट. त्याच्यानंतर नाफेड आणि JNCCF असतं, लक्षात घ्या. तर ह्या ज्या संस्था आहेत ना, 4 वर्षामध्ये म्हणजे येणाऱ्या 4 वर्षामध्ये जसं उत्पादन येत जाईल त्यानुसार नाफेड आणि NCF ह्या संस्था काय करणार, शेतकऱ्याकडनं ह्या डाळींची खरेदी करणार. तर तूर, उडद आणि मसूर लक्षात ठेवा पुढच्या 6 वर्षामध्ये. आणि संस्था कुठल्या, नाफेड आणि NCCF. नंतर फळे आणि भाजीपालांसाठी सर्वसमावेशक कार्यक्रम. तर ह्या सगळ्यांचं काय करायचं, उत्पादन वाढवायचं, त्याची कार्यक्षमता वाढवायची, त्याच्यानंतर शेतकऱ्यांना त्यांना रास्त किंमत द्यायची. या सगळ्यांसाठी एक व्यापक कार्यक्रम सुरू केला जाणार आहे.
नंतर पुढचं मखाना मंडळ, हे खूप महत्त्वाचं फॅक्ट आहे की मखाना मंडळ कुठं स्थापन करणार आहे, तर बिहारमध्ये. लक्षात घ्या, तुम्हाला माहिती पेरेमध्ये विचारतील की मखाना मंडळ कुठं स्थापन करणार, तर बिहारमध्ये. त्याच्यानंतर पुढचं आहे उच्च उत्पन्न देणाऱ्या बियाण्यांसाठी राष्ट्रीय अभियान. राईट. तर 100हून अधिक प्रकारच्या बियाण्यांसाठी अशा प्रकारचं हे राष्ट्रीय अभियान राबवलं जाणार आहे. कुठलं? उच्च उत्पादन देणाऱ्या बियाण्यासाठी राष्ट्रीय अभियान. याचा मेन उद्दिष्ट काय आहे, तर आपल्याला रिसर्च चांगला स्ट्रॉंग करायचं आहे आणि ज्यांचं उत्पन्न अशा बियाणे उत्पादन करायचे ज्यांचं उत्पन्न जास्त असेल, म्हणजे जे काय करतील पुढे जाऊन जास्तीत जास्त अन्नधान्याचं उत्पादन देतील, अशा प्रकारचे बियाणे विकसित करायचे, यासाठीचं राष्ट्रीय अभियान आहे. त्याच्यानंतर मत्स्य व्यवसाय. आता मत्स्य व्यवसायामध्ये देखील सरकार काय करणार आहे, अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप ह्या बेटावर विशेष लक्ष केंद्रित करणार आहे. राईट. ह्या बेटावर विशेष लक्ष केंद्रित करून मत्स्यपालनाची त्या ठिकाणी काय करणार आहेत, विकास करणार आहेत. हे 3 बेटं पाठ करून ठेवा, अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप. थोडक्यात हे ओशन आयलँड असतील, लक्षात ठेवा. नंतर कापूस उत्पादकतेसाठी अभियान. आता सरकारने काय केलं आहे, तर अधिक लांब धाग्याचा कापूस असतो ना, तर त्याच्या वाणांना म्हणजे त्याच्या बियाण्यांना प्रोत्साहन देऊन त्याच्या वाढ करायची. म्हणजे आपल्याला लांब धाग्याचा कापूस जर असेल ना, तो कपडा टिकतो. राईट. तो मार्केटमध्ये जास्त टिकला जातो. त्याच्यामुळे त्या ठिकाणी सरकारने काय केले, 5 वर्षाचं अभियान हे कापूस उत्पादकतेसाठी लागू केलेलं आहे, म्हणजे घोषित केलेलं आहे. नंतर पुढचं किसान क्रेडिट कार्ड, KCCच्या माध्यमातून आपल्याला मध्ये शेतकऱ्यांना लोन दिलं जातं. तर याची जी मर्यादा हे पाठ करून हे खूप महत्त्वाचं फॅक्ट आहे की KCC अंतर्गत कर्ज मर्यादा आधी 3 लाख रुपये होती, आता ते वाढून किती लाख रुपये केली, 5 लाख रुपयापर्यंत वाढवलेली आहे. खूप महत्त्वाचे फॅक्ट आहे, पाठ करून ठेवा. KCC अंतर्गत कर्ज मर्यादा कितीपर्यंत वाढवली, 3 लाखावरून 5 लाखापर्यंत. नंतर पुढचा आसाममध्ये युरिया प्रकल्प. तर हे एक महत्त्वाचं फॅक्ट आहे की युरिया प्रकल्प कुठं उभारला जाणार आहे, तर वार्षिक 12.7 लाख मेट्रिक टन क्षमता असलेला युरिया प्रकल्प हा आसाममध्ये उभारला जाणार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला वेगळं नाव देऊ शकतो, आसाम, नागालँड, तर आसाम लक्षात ठेवा. नंतर हे झालं पहिलं इंजिन, कुठलं? कृषी. आता आपण पुढचं विकासाचं इंजिन पाहूया, ते म्हणजे MSME. MSME म्हणजे काय, मायक्रो स्मॉल मिडियम एंटरप्राइजेस. राईट. तर ज्या लघु उद्योग असतात त्यांच्या संदर्भात आपण MSME ही शब्द वापरत असतो. तर सरकारने आपल्याला माहिती की MSME म्हणजे काय केलं, तर त्याचं क्लासिफिकेशन चेंज केलेलं आहे. 2020 सालापासून आपण काय केलं, तर गुंतवणूक आणि उलाढाल म्हणजे इन्व्हेस्टमेंट आणि टर्नओव्हर यानुसार आपण काय केलं, त्यांची मर्यादा चेंज केलेली आहे, क्लासिफिकेशन चेंज केलेलं आहे आणि त्याच्या गुंतवणूक आणि मर्यादेमध्ये 2.5 आणि 2 पटीने वाढ केलेली आहे. तर 2020चे क्लासिफिकेशन ऑलरेडी आपण काय केले, कोर लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. तुम्ही एकदा चेक करून पहा. त्याच्यानंतर सूक्ष्म उपकरणासाठी क्रेडिट कार्ड. आता क्रेडिट कार्डच्या माध्यमातून MSME काय करू शकतात, तो लोन घेऊ शकतात. राईट. तर ज्याने उद्यम पोर्टलवर नोंदणी केलेली आहे अशा MSMEला सूक्ष्म उद्योगासाठी 5 लाख रुपयापर्यंत कर्ज भेटणार आहे आणि अशा पहिल्या वर्षी 10 लाख क्रेडिट कार्ड जारी करणार आहे, जेणेकरून त्या ठिकाणी MSMEला हे क्रेडिट कार्डच्या माध्यमातून लोन घेता येऊ शकतं 5 लाखापर्यंत. नंतर पुढचं आहे स्टार्टअपसाठी विस्तारित निधी, म्हणजे एक प्रकारचा म्हणतो ना आपण विस्तारित एक्सटेंडेड फंड स्टार्टअपसाठी उभारला जाणार आहे. तर 10,000 कोटींचा फंड, लक्षात ठेवा किती, 10,000 कोटींचा फंड स्टार्टअपसाठी उभारला जाणार आहे. नंतर नवीन उद्योजकांसाठी योजना, जे काही एंटरप्रेनर असतात. राईट. तर एंटरप्रेनरसाठी त्याच्यामध्ये आपण 5 लाख महिला, SC आणि ST कॅटेगरीमधील जे एंटरप्रेनरशिप असतात, आपल्याला माहिती सरकारने एक स्कीम आणली होती, कुठली, तर स्टँडअप इंडिया नावाची. स्टँडअप इंडियामध्ये SC ST आणि महिला यांना आपण प्राधान्य दिले होते. तर 5 लाख महिला, SC ST यांना आपल्याला प्रोत्साहन द्यायचं आहे. तर पुढील 5 वर्षामध्ये 2 कोटी रुपयापर्यंत मुदत कर्ज प्रदान करण्यासाठी नवीन योजना जाहीर केलेली. कुठली, तर नवउद्योगासाठी ही योजना आहे. 5 वर्षामध्ये 2 कोटी रुपयापर्यंत मुदत कर्ज म्हणजे टर्म लोन दिले जाणार आहे. नंतर पादत्राणे आणि तांबडे क्षेत्रावर केंद्रित उत्पादन. आपल्याला माहिती भारतामध्ये बेरोजगारी जास्त आहे आणि भारतामध्ये पादत्राण्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. तर ही पादत्राण लक्षात घ्या, ही लेबर इंटेन्सिव्ह इंडस्ट्री आहे. त्याचा फायदा कसा होईल, जे बेरोजगार लोक आहेत त्यांना त्याच्यामध्ये रोजगार भेटेल आणि आपला उत्पादन वाढून आपल्याला त्याच्यामध्ये आपण एक्सपोर्ट करू शकतो, त्याच्यामध्ये आपल्याला फॉरेक्स भेटू शकतो. राईट. तर ही 22 लाख लोकांना रोजगार देणारी, लक्षात घ्या, इंडस्ट्री. कुठली, तर 22 लाख लोकांना रोजगार देणारी. त्याच्यानंतर 4 लाख कोटीची उलाढाल आणि 1.1 लाख कोटींपासून निर्यात असणारी ही योजना जाहीर करण्यात आलेली आहे. कुठली, पादत्राणे आणि तांबडे क्षेत्रावर केंद्रित उत्पादन योजना. पुढचं खेळणी क्षेत्र. आपल्याला टॉईजसाठी कोणावर डिपेंड नाही राहायचं, चायना वगैरेसाठी. तर आपल्याला भारताला टॉईज हब बनवायचं आहे. राईट. भारताला जगामधलं केंद्र बनवण्यासाठी अशा प्रकारचं ही योजना राबवण्यात आलेली आहे. पुढचं अन्न प्रक्रियेसाठी सहाय्य. तर फूड प्रोसेसिंगसाठी सहाय्य कुठं संस्था स्थापन करणार आहेत, अशा प्रकारची संस्था लक्षात घ्या, बिहारमध्ये. बघा मगाशी आपण पाहिलं होतं मखाना बोर्ड कुठं, बिहारमध्ये. आणि राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था
ही बिहारमध्ये स्थापन केली जाणारे महत्त्वाचे फॅक्ट पाठ करून द्या. बघा बिहारसाठी 2 आल्या गोष्टी, एक मखाना मंडळ आणि राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था बिहारमध्ये. नंतर पुढचं मेक इन इंडियाला चालना, आपल्याला उत्पादन वाढवायचे तर मग आपण मेक इन इंडियाला आपण चालना देण्यासाठी लघु मध्यम आणि मोठ्या उद्योगाचा समावेश असलेल्या एक राष्ट्रीय उत्पादन मोहिमेची घोषणा करण्यात आलेली आहे. नंतर हे झालं दुसरं इंजिन, पहिलं आपण शेती पाहिलं, दुसरं MSME पाहिलं, आता आपण तिसरं इंजिन पाहिलं म्हणजे गुंतवणूक, राईट. तर गुंतवणूकमध्ये काय करायचं, लोकांचा सहभाग वाढवायचा, ठीक आहे. तर सक्षम अंगणवाडी अशा पोषण पॉईंट 2.0. तर पोषण अशामध्ये पहिला होता कुठला, सक्षम अंगणवाडी पोषण 2.0. त्याच्यानंतर पुढचं अटल टिंकरिंग लॅब. तर पुढच्या 5 वर्षामध्ये सरकारी शाळांमध्ये 50,000 अटल टिंकरिंग लॅब उभारण्यात येणार आहेत. तर अटल टिंकरिंग लॅब वगैरे काय असतात आणि आपण कोड लेक्चरमध्ये पाहिले, राईट. तर टिंकरिंग लॅब वगैरे जे आहेत तर त्याच्या माध्यमातून किती 5 वर्षामध्ये 50,000 एवढे टिंकरिंग लॅब उभारण्यात येणार आहेत. नंतर पुढचं आहे सरकारी आणि माध्यमिक शाळांमध्ये ब्रॉड कनेक्टिव्हिटी. तर माध्यमिक शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी सरकार ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी प्रोव्हाइड करणार आहे. कुठल्या प्रकल्पांतर्गत, भारतनेट पाठ करून ठेवा. भारतनेट विषय ऑलरेडी आपण कोर लेक्चरमध्ये पायाभूत सुविधामध्ये म्हणा त्या ठिकाणी आपण भारतनेट काय आहे, ते कधी सुरू आलं, त्याच्यासाठी कुठली कंपनी आहे, हे सगळं आपण ऑलरेडी त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. नंतर पुढचं आहे भारतीय भाषा पुस्तक योजना. तर शालेय आणि उच्च शिक्षणासाठी जे उपलब्ध पुस्तक आहेत लक्षात घ्या. तर आपल्याला डिजिटल स्वरूपात भारतीय भाषेमध्ये पुस्तक उपलब्ध करण्यासाठी सरकारने योजना राबवू केलेली, ती म्हणजे कुठली, भारतीय भाषा पुस्तक योजना. नंतर पुढचं आहे नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्किलिंग. नॅशनल सेंटर, राईट, ऑफ एक्सलन्स फॉर स्किलिंग, NCS असं काहीतरी तुम्ही शॉर्ट फॉर्म करू शकता. तर मेक फॉर इंडिया आणि मेक फॉर वर्ल्ड ह्या घोषणेअंतर्गत आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला लोकांना स्किल द्यावं लागेल ना. तर आपण मेक फॉर इंडिया म्हणतोय आणि मेक फॉर वर्ल्ड म्हणतोय, आपल्याला तर अशा प्रकारचे स्किल लागतील. मग अशा प्रकारचे स्किल देऊन युवकांना सुसज्ज करण्यासाठी आपण काय करणार आहोत, तर 5 राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रे, राईट, म्हणजे सेंटर ऑफ एक्सलन्स आपण त्याला म्हणतो, राईट. 5 नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करणार आहोत, राईट. हे 5 करून टाका, किती 5 आहेत लक्षात घ्या, 5 नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स. नंतर पुढचं आहे भारतीय तंत्रज्ञान संस्था. तर IITच्या क्षमतेचा विस्तार करायचा आहे. तर 2014 नंतर आणखी 6,500 विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 5 वेगवेगळ्या IITमध्ये आपण काय करणार आहोत, पायाभूत सुविधांचा विस्तार करणार आहोत. किती 5 IITमध्ये. टार्गेट किती आहे आपल्याला, 6,500 शिक्षणांची 6,500 विद्यार्थ्यांची आपल्याला शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध करून द्यायची आहे. नंतर शिक्षणासाठी AIचा वापर. आजकाल सगळीकडे AIचा वापर केला जातो. डीपसीक असेल, चॅटबॉट असेल, राईट, ChatGPT असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टींचा वापर आपण शिक्षणासाठी केला जातो. तर शिक्षणासाठी AI केंद्र स्थापन करण्यासाठी एकूण 500 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत, लक्षात घ्या, शिक्षणासाठी AI केंद्र. नंतर वैद्यकीय शिक्षणाचा विस्तार. डॉक्टर बनण्यासाठी आपल्याला माहिती आहे ऑलरेडी आपल्याकडे गव्हर्नमेंट हॉस्पिटल, गव्हर्नमेंट कॉलेज कमी आहेत. तर लक्षात घ्या, तर 10,000 एवढ्या अतिरिक्त जागांची निर्मिती केली जाणार आहे आणि 5 वर्षामध्ये 75,000 एवढ्या जागांची भर पडणार आहे मेडिकल फील्डमध्ये. हे खूप महत्त्वाचे फॅक्टर, जेणेकरून भारतामध्ये डॉक्टरांची संख्या वाढेल आणि पर पाठीमागे जी डॉक्टरची संख्या असते तर आपण लवकरच WHO नॉर्म अचीव करू शकतो, राईट. तर 5 वर्षामध्ये 75,000 जागांची भर पडणार, लक्षात ठेवा. नंतर पुढचं आहे सर्व जिल्ह्यामध्ये डे केअर कॅन्सर सेंटर, राईट. तर पुढील 3 वर्षामध्ये सर्व जिल्हा रुग्णालयामध्ये डे केअर कॅन्सर सेंटरची आणि 2025-26 या वर्षामध्ये 200 केंद्राची उभारणार आहे. 3 वर्षामध्ये किती, तर 3 वर्षामध्ये सगळ्या जिल्हा रुग्णालयामध्ये आणि 2025-26 वर्षापर्यंत ह्या वर्षामध्ये 200 केंद्राची उभारणी केली जाणार आहे. कुठल्या, डे केअर कॅन्सर सेंटर, लक्षात ठेवा. नंतर पुढचं आहे शहरी उपजीविका मजबूत करणे. तर शहरी कामगारांना जर आपल्याला आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या उन्नत करायचं असेल, त्याचं उत्पन्न सुधारायचं असेल आणि त्यांना उपजीविकेचं एक प्रकारचं शाश्वत साधन भेटायचं असेल तर त्यासाठी आपण शहरी उपजीविका योजना त्या ठिकाणी घोषित करण्यात आलेली आहे. त्याची आपण त्याला अजून मजबूत करणार आहोत. पुढचं PM स्वनिधी. PM स्वनिधीच्या माध्यमातून काय केलं जातं, जे रस्त्यावरचे वेंडर असतात त्यांना आपण काय करतो, कर्ज प्रोव्हाइड करतो, राईट. तर ह्या योजनेमध्ये आपण सुधारणा करणार आहे. बँकांकडून वाढीव कर्ज 30,000पर्यंतचं कर्ज या ठिकाणी दिलं जातं, लक्षात घ्या. पहिले किती होतं क्रायटेरिया, 10,000 रुपये होतं माझ्यामध्ये, आता आपण ते 30,000 रुपये केले. तर PM स्वनिधी लक्षात ठेवा, राईट. नंतर पुढचं आहे ऑनलाईन प्लॅटफॉर्म कामगारांच्या कल्याणासाठी सामाजिक सुरक्षा योजना, राईट. तर जे गीक वर्कर असतात बघा, गीक वर्कर म्हणजे काय, कोणी झिगीमध्ये काम करते, झोमॅटोमध्ये काम करते, ओलामध्ये काम करते, यांना गीक वर्कर म्हणतात, राईट. तर सरकार काय करणार आहे, गीक कामगारांना ओळखपत्र देणार, तर ते ई श्रम पोर्टलवर नोंदणी करणार आणि PM जन आरोग्य अंतर्गत त्यांना काय भेटावं,
आरोग्याच्या वेगवेगळ्या सुविधा भेटा यासाठी सरकार व्यवस्था करणार आहे. नंतर पुढचं आहे अर्थव्यवस्थेतील गुंतवणूक. तर पायाभूत सुविधामध्ये सरकारने काय ठरवले PPP. आपण ऑलरेडी इन्फ्रास्ट्रक्चरच्या चॅप्टरमध्ये पाहिले. सरकारचा सध्या फोकस कशामध्ये PPP म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, राईट. तर सरकारने ठरवलं की ह्या पायाभूत सुविधामध्ये तर 3 वर्षामध्ये पूर्ण होणारे प्रकल्प सादर करतील अशा प्रकारे आपण राज्यांना प्रोत्साहन देत आहोत. तर पुढच्या पायाभूत सुविधांसाठी राज्यांना सहाय्य. तर राज्यांना आपण पायाभूत सुविधा डेव्हलप करण्यासाठी 50 वर्षाचं व्याजमुक्त कर्ज प्रोव्हाइड करण्यासाठी 1.5 लाख कोटीचा प्रस्ताव सरकारने ठेवला. म्हणजे काय, राज्यांना ह्या सगळ्या पायाभूत सुविधा डेव्हलप करण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं आणि त्यांना कर्ज द्यायचं. कसं कर्ज द्यायचं? व्याजमुक्त कर्ज द्यायचं 50 वर्षासाठी. नंतर पुढचं आहे मालमत्ता मुद्रीकरण योजना. म्हणजे काय, ॲसेट मॉनिटायझेशन स्कीम. 2015-30साठी आपण ॲसेट मॉनिटायझेशन स्कीम राबवणार आहे. तर नवीन प्रकल्पामध्ये 10 लाख कोटींचं भांडवल परत आणण्यासाठी किती, नवीन प्रकल्पामध्ये 10 लाख कोटींचं भांडवल परत आणण्यासाठी 2025-30ची दुसरी योजना जाहीर करण्यात आलेली आहे, राईट. तर हे जर तुमचं ॲसेट मॉनिटायझेशन स्कीम 25 ते 30 नवीन प्रकल्पामध्ये किती 10 लाख कोटींचं भांडवल परत आणायचं आहे, ठीक आहे, 25 ते 30साठी. तर पुढचं जल जीवन मिशन. तर 2019मध्ये स्कीम लॉन्च झाली होती आणि आपण 2024पर्यंत आपल्याला काय करायचं आहे, हर घर नल से जल अशा प्रकारे आपण टॅगलाईन घेऊन काय केलं आहे, तर प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पाणी पुरवठा केला जाईल अशा प्रकारचं ध्येय आपण ठेवलेलं आहे. तर ही जी स्कीम आहे ना जल जीवन मिशन 2028पर्यंत याला मुदतवाढ दिली. कधी 2028 हे पाठ करून ठेवा. जल जीवन मिशन आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी स्कीम मानली जाते, राईट. नंतर पुढचं शहरी आव्हान निधी. तर शहरांना विकास केंद्र बनवायचं, शहरांचा सर्जनशील पुनर्विकास करायचा, पाणी आणि स्वच्छता करायची, राईट. हे जे सगळे प्रपोजल आहे त्यांच्या अंमलबजावणी करण्यासाठी 2025-26साठी 10,000 कोटी रुपये तरतुदीसाठी 1 लाख कोटी रुपयांच्या शहरी आव्हान निधीची घोषणा करण्यात आलेली आहे. नंतर पुढचं आहे विकसित भारतासाठी अणुऊर्जा अभियान, राईट. तर आपण काय केलेलं आहे, आपल्याला माहिती की ऑलरेडी वेगवेगळे करार केलेले आहेत. अमेरिकेबरोबर करार केला आहे, वेगवेगळ्या कंट्रीबरोबर फ्युअरसाठी करार केला आहे. तर नागरी दायित्व कायद्यामध्ये सुधारणा आपण करणार आहोत. म्हणजे न्यूक्लिअर लायबिलिटी असतात ना, सिव्हिल न्यूक्लिअर लायबिलिटी, त्याच्यामध्ये सुधारणा करणार आहे. आणि 2,000 कोटी रुपयांच्या खर्चासह लघु मॉड्युलर रिॲक्टरच्या संशोधन करण्यासाठी आपण अभियान सुरू करणार आहे, राईट. लघु मॉडेल रिॲक्टर जे असतात, राईट, त्याला आपण SMR म्हणतो, स्मॉल मॉडेल रिॲक्टर. याच्यावर संशोधन करण्यासाठी आपण 20,000 कोटीचं अभियान सुरू करतो आहे. आणि 2030पर्यंत 5 स्वदेशात विकसित झालेले SMR कार्यरत होतील. किती, 2033पर्यंत भारतामध्ये विकसित झालेले 5 SMR कार्यरत होतील असं सरकारने या ठिकाणी घोषणा केलेली आहे. नंतर जहाज बांधणी. तर जहाज बांधणीसाठी सरकारने काय केलं आहे, आर्थिक सहाय्य घोषित केलेलं आहे, राईट. नंतर पुढचं आहे सागरी विकास निधी, राईट. तर सागरी विकासाला सरकारने 25,000 कोटीचं निधी उभारणार. किती, 25,000 कोटी. त्यापैकी त्यावर 49% योगदान कोणाचं, सरकारचं आहे. आणि राहिलेलं योगदान कोणाकडनं असणार, खाजगी क्षेत्राकडनं. सगळं 25,000 कोटीची निधी सागरी विकासासाठी. पुढचे उडान ही आपल्याला स्कीम माहिती आहे, उडे देश का आम नागरिक. याच्यामार्फत आपण काय करतोय, प्रादेशिक संपर्क सुविधा योजना मानली जाते. या ठिकाणी पुढच्या 10 वर्षामध्ये 120 नवीन ठिकाणापर्यंत प्रादेशिक संपर्क सुविधा वाढवण्यासाठी 4 कोटी प्रवाशांना वाहून नेण्यासाठी आपण सुधारित उडान योजना काय केलेली आहे, जाहीर केलेल्या सध्या. उडान योजना काय, उडे देश का आम नागरिक. तर पुढच्या 10 वर्षामध्ये 120 जे नवीन ठिकाणं आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला कनेक्टिव्हिटी वाढवायची एअरपोर्टच्या माध्यमातून आणि 4 कोटी नवीन प्रवाशांना संधी द्यायची प्रवासासाठी. पुढचं बिहारमधील ग्रीनफील्ड विमानतळ. तर पाटणा विमानतळ जे आहे त्याची क्षमता वाढवणार आहे आणि बिहेटा या ठिकाणी ब्राऊन फील्ड विमानतळ उभारणार आहे, राईट. तर पाटणाची क्षमता उभारायची आणि एका ठिकाणचं ब्राऊन फील्ड विमानतळ म्हणजे काय, त्याच्या अस्तित्वात असलेल्या विमानतळाची कॅपॅसिटी वाढवायची. नंतर पुढचं आहे मिथिलांचलमधील पश्चिम कृषी कालवा. आता बिहारवर खूप फोकस आहे बघा. बिहारमधील पश्चिम कृषी कालवा प्रकल्प देखील सरकार या ठिकाणी सहाय्य केलेला आहे, राईट. त्याचं पुढचे पश्चिम कृषी कालवा प्रकल्प यासाठी सहाय्य, आर्थिक सहाय्य. पुढचे खाण क्षेत्रातील सुधारणा. तर खाण क्षेत्रातील सुधारणा कुठल्या आहेत, तर टेलिंग म्हणजे काय, तर खाणीतून खनिज बाहेर काढल्यानंतर तो खाली चिकट राहतो, राईट. तर त्याच्यापासून काही महत्त्वपूर्ण खनिजे पुन्हा रिकवर करण्यासाठी हे धोरण आणले. कुठलं, खाण क्षेत्रातील सुधारणासाठी, लक्षात घ्या, राईट. मित्र पुढचे स्वामी निधी नंबर 2. तर स्वामी याच्या अंतर्गत काय करणार आहे, आणखी 1 लाख निवासी गृह जलद रीतीने पूर्ण करण्यासाठी 15,000 कोटीचा निधी जाहीर केला आहे. किती, 15,000 कोटीचा स्वामी निधी 2. मित्र पुढचं आहे रोजगार नेतृत्वाखालील वाढीसाठी पर्यटन. तर देशामधील जे काही महत्त्वाचे टॉप 50 पर्यटन स्थळ आहेत त्यांचा विकास करायचा आहे. पुढचं आहे ते म्हणजे नवोन्मेषामध्ये गुंतवणूक. नवोन्मेषामध्ये म्हणजे काय, वेगवेगळ्या नवीन आपण म्हणतो ना इनोव्हेशनमध्ये गुंतवणूक करायची. तर
ऑलरेडी आपल्याला माहिती आहे जुलैच्या अर्थसंकल्पामध्ये ऑलरेडी अशा वेगवेगळ्या R&D प्रकल्पासाठी 20,000 कोटीची गुंतवणूक केलेली आहे. नंतर डीप टेक फंडसाठी फंड ऑफ फंड्स, तर पुढच्या पिढीचे म्हणजे नेक्स्ट जनरेशन स्टार्टअपसाठी आपण काय केले तर फंड ऑफ फंड्स उभारण्यात येणार आहे. कुठला? डीप टेकसाठी, लक्षात घ्या. नंतर पुढचे पंतप्रधान संशोधन शिष्यवृत्ती म्हणजे प्राईम मिनिस्टर रिसर्च फेलोशिप, तर IIT आणि IISc मधील तांत्रिक संशोधनासाठी वाढीव आर्थिक सहाय्यासाठी सह 10,000 रुपयाची शिष्यवृत्ती या ठिकाणी देण्यात येणार आहे. कुठली? लक्षात घ्या, प्रधानमंत्री संशोधन शिष्यवृत्ती 10,000 रुपयांची. तर पुढचे पिकांच्या जर्म प्लाझमसाठी जीन बँक, तर पिकाचं जर्म प्लाझम असतं राईट, ते मेंटेन करण्यासाठी, स्टोअर करण्यासाठी, कन्झर्व करण्यासाठी जीन बँक उभारण्यात येणार आहे. कुठली जीन बँक? दुसरी जीन बँक. तर भविष्यातील अन्न पोषण सिक्युरिटीसाठी म्हणजे भविष्यातील फूड सिक्युरिटीसाठी आपण अशा 10 लाख जर्म प्लाझम लाईनसह दुसरी जीन बँक स्थापन करतो. जीन बँक म्हणजे काय? जे असे जे काही महत्त्वाचे पिकं असतात त्यांचे बियाणे आपण काय करून जतन करून ठेवतो राईट, जेणेकरून फ्युचरमध्ये त्यांचा काय तुटवडा झाला होता आपण यांच्या मार्फत ते पुन्हा रिकवर करू शकतो. नंतर पुढचं आहे राष्ट्रीय भूस्थानिक अभियान, तर राष्ट्रीय भूस्थानिक पायाभूत सुविधा आणि डेटा विकसित करण्यासाठी राष्ट्रीय भूस्थानिक अभियानाची घोषणा करण्यात आलेली आहे. पुढचं ज्ञान भारतम अभियान, तर ज्ञान भारतम अभियान काय नेमकी भानगड आहे? तर ज्या शैक्षणिक संस्था असतात, संग्रहालय असतील, लायब्ररी असतील आणि खाजगी संग्रह असतील, तर यांच्या मदतीने 1 कोटीहून अधिक हस्तलिखित जतन करण्यासाठी आपण ज्ञान भारतम अभियान राबवत आहोत. हे महत्त्वाची स्कीम पाठ करून द्या, ज्ञान भारतम अभियान राईट. तर आता आपण 3 इंजिन पाहिले विकासाचे. आपण विकासाच्या पुढचं इंजिन पाहतो म्हणजे निर्यात, लक्षात घ्या, म्हणजे काय एक्सपोर्ट. तर निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने अभियान राबवणार आहे. तर निर्यात प्रोत्साहन अभियान वाणिज्य, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग तसंच वित्त मंत्रालय यांच्या जॉईंट कोलॅबोरेशनने आपण काय करणार आहोत? निर्यात प्रोत्साहन अभियान सुरू केलं जाईल असं सरकारने सांगितलं. नंतर भारत ट्रेड नेट. भारत ट्रेड नेट हे काय भानगड आहे? तर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये व्यापार दस्तऐवजीकरण म्हणजे काय? ट्रेड डॉक्युमेंटेशन आणि वित्त पुरवठा याच्यासाठी भारत ट्रेड नेट एक प्रकारचं एक इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म सुरू करण्यात येणार आहे. कुठला? भारत ट्रेड नेट, लक्षात घ्या, एक प्रकारचा इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म सुरू करण्यात येणार आहे. नंतर आहे GCC म्हणजे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटरसाठी राष्ट्रीय आराखडा, नॅशनल फ्रेमवर्क फॉर GCC राईट. GCC संदर्भात आलेले आपण इकॉनॉमिक सर्वेमध्ये पाहिलेले. तर उदयोन्मुख श्रेणी म्हणजे काय? Tier 2 सिटीमधील ज्या GCC असतात ना त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरचा आराखडा तयार केला जाणार आहे GCC. ऑलरेडी आपण इकॉनॉमिक सर्वेमध्ये GCC संदर्भात पाहिले. नंतर पुढचा इंधनविषयक सुधारणा, तर राईट वित्तीय क्षेत्रातील सुधारणा आणि विकास. आता बघा, वित्त ॲक्च्युली ते टर्म कशी आहे? ते वित्तीय क्षेत्रामध्ये सुधारणा अशी ती टर्म आहे. तर ही इंधनविषयक सुधारणा विसरून जा, ते थोडंसं ट्रान्सलेशन चुकलं आहे त्यांचं. तर वित्तीय क्षेत्रामधील सुधारणा आणि विकास. आता वित्तीय क्षेत्रामध्ये आपण कशा सुधारणा करतोय? तर विमा क्षेत्रामध्ये थेट परकीय गुंतवणूक म्हणजे काय? FDI. तर FDIची मर्यादा सरकार काय करायचं ठरवलं आहे? FDI सध्या किती आलं विमा क्षेत्रामध्ये? तर विमा क्षेत्रामध्ये सध्या 74% एवढी आपण अलाव केलं आहे FDI, आणि ती मर्यादा सरकारने किती केली आता सुद्धा? 100% करणार आहे, लक्षात ठेवा राईट. 74 100%. त्याच्यानंतर NBFID कडनं कर्ज सुविधा राईट, NBFID राईट. तर याच्या माध्यमातून NBFID याच्या माध्यमातून काय होतं? पायाभूत सुविधा क्षेत्रातील कॉर्पोरेट बॉन्डसाठी आंशिक क्रेडिट एनहान्समेंट सुविधा स्थापन करण्यात येणार आहे. NBFID, लक्षात ठेवा. NBFID आपण कोड लेक्चरमध्ये पाहिलं होतं कॅपिटल मार्केटच्या चॅप्टरमध्ये. नंतर आहे ग्रामीण क्रेडिट स्कोअर. ग्रामीण क्रेडिट स्कोअर, तर सार्वजनिक क्षेत्रामधील बँका काय करणार? लक्षात घ्या, आपल्याला मध्ये ग्रामीण भागामध्ये असतं बचत गट असतं. तर बचत गटाचे सदस्य आणि ग्रामीण भागातील जे लोक आहेत त्यांच्या कर्जाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ग्रामीण क्रेडिट स्कोअर हे फ्रेमवर्क या ठिकाणी राबवण्यात येणार आहे. नंतर पुढचं निवृत्ती वेतन म्हणजे काय? पेन्शन. तर पेन्शन उत्पादकांचे नियामकसाठी एक प्रकारचा मंच स्थापन करणार आहे, जेणेकरून ते डिस्प्यूट सॉल्व्ह करता येईल. नंतर तुमचं नियामक सुधारण्यासाठी उच्चतर समिती. सर्व बिगर वित्तीय क्षेत्रामधील जे काही नियम आहेत, प्रमाणपत्र आहेत, परवाना म्हणजे लायसन्स आहेत, परवानग्या आहेत, यांचा सगळ्यांचा आढावा घेण्यासाठी नियामक सुधारणांसाठी एक प्रकारची उच्चस्तरीय समिती सरकार स्थापन करणार आहे. पुढच्या राज्यांचा गुंतवणूक मैत्री निर्देशांक म्हणजे काय? स्टेटचा इन्व्हेस्टमेंट फ्रेंडली इंडेक्स, लक्षात ठेवा. तर राज्यांना इन्व्हेस्टमेंटसाठी प्रोत्साहन द्यायचे, जेणेकरून तो काय करतील?
कॉम्पिटेटिव्ह फेडरलिझमच्या माध्यमातून कॉपरेटिव्ह फेडरलिझम करतील, राईट. आणि त्यासाठी मग 2025मध्ये सरकार काय करणार आहे, गुंतवणूक मैत्री निर्देशांक सुरू करणार आहे, लक्षात ठेवा. नंतर जनविश्वास विधेयक 2.0. तर वेगवेगळ्या कायद्यामधील 100हून अधिक ज्या बिगर गुन्हेगारी स्वरूपाच्या तरतुदी आहेत, सरकार काय करणार आहेत, अशा प्रकारचं त्या तरतुदी रद्द करणार आहेत. अशा प्रकारचं जनविश्वास विधेयक 2.0 या ठिकाणी आणलं जाणार आहे. हे झाला तुमचा भाग 1, म्हणजे बजेटचा भाग 1 झाला. आपण तर भाग 2 पाहूया, म्हणजे भाग बी. त्याच्यामध्ये पहिला टॉपिक आहे तुमचा प्रत्यक्ष कर, म्हणजे काय, डायरेक्ट टॅक्स. शॉर्टकट तुम्ही डिटेल येतो. आता नव्या संरचनेमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 12 लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर वैयक्तिक प्राप्ती कर भरावा लागणार नाही, राईट. तर पगारदार करदात्यांसाठी ही मर्यादा किती आहे, 12.75 लाख रुपये, राईट. कारण का आता 12 लाख रुपये झाले आणि स्टँडर्ड डिडक्शन किती आहे, 75,000. असा 12 लाख प्लस 75,000 असं टोटल होतं तुमचं 12.75 लाख रुपये, लक्षात ठेवा, राईट. हे झालं 12.75 लाख रुपये असं, म्हणजे 12 लाख प्लस हे 75,000 रुपये इज इक्वल टू 12.75 लाख. आणि त्याच्यामुळे काय होईल, मध्यम वर्गाला काय कर्ज भरावं लागतं ना, तर कर भरण्याचं प्रमाण जर तो लोड कमी होईल आणि त्यांच्या हातात अधिक पैसे खेळत राहील, जेणेकरून काय होईल, इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज वाढतील, मार्केट अजून बूस्ट होईल, गुंतवणूक वाढेल, बचत वाढेल, असा सरकारचा अंदाज आहे. आणि प्रत्यक्ष करामधील सुमारे 1 लाख कोटी रुपयांचा महसूल या ठिकाणी लक्षात घ्या माफ होणार आहे. किती, 1 लाख कोटी रुपयांचा. आता सुधारित कर रचनेत आपण जर पाहिली तुम्हाला दिसत असेल 0 ते 4 लाख रुपये 0%, 4 ते 8 लाख रुपये 5%, 8 ते 12 लाख रुपये 10%, 12 ते 6 लाख रुपये 15%, 16 ते 20 लाख रुपये 20%, 20 ते 24 लाख रुपये 25% आणि 24 लाख रुपये अधिक असेल तर 30%. तर सध्या तुम्हाला एका MPSCने एका एक्झाममध्ये प्रश्न विचारला होता की शक्यतो करांचं जे रेंज आहे ते किती असते, तर लक्षात घ्या 0 ते 30%. हे बऱ्याच जणांना माहीत नसतं नेमकी रेंज काय असते. 0 हे मिनिमम आपल्याला माहिती आहे आणि 30%, बाकी ते सरचार्ज वगैरे तुम्हाला विचारत नाही. रेंज जर विचारली तर 0 ते 30% लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अडचणी कमी करण्यासाठी TDS आणि TCS मधील तर्कसंगतता. आता सरकारने काय केलं, TDS आणि TCSचे डिस्प्यूट कमी करण्यासाठी थोडंसं त्याला अजून रॅशनलायझेशन करणार आहे. नंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे काय, तर कर वजावटीची मर्यादा सध्या किती, 50,000 रुपये, म्हणजे 50,000ची मर्यादा काढून ते 1 लाख रुपये करण्यात आलेली आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी, म्हणजे सिनियर सिटीजनसाठी. नंतर भाड्यावरील TDS जो असतो त्याची मर्यादा वार्षिक 2.4 लाख रुपये, त्याची मर्यादा वाढून सरकार किती करणार आहे, 6 लाख रुपये करणार अशा का भाड्यावरील TDSची, राईट. नंतर रिझर्व्ह बँकेच्या लिबरलाइज रेमिटन्स स्कीम जी असते तर आपण LRS म्हणतो, लिबरलाइज रेमिटन्स स्कीम अंतर्गत रेमिटन्सच्या स्रोतावर जो काय टॅक्स लागतो TCS आपण त्याला म्हणतो, तो जमा करण्याची मर्यादा 7 लाखावरून 10 लाखापर्यंत करण्यात आलेली आहे. शॉर्टमध्ये लक्षात घ्या LRS लिबरलाइज स्कीम, त्याचं मर्यादा कुठे वाढवली, 7 लाखावरून 10 लाखापर्यंत केली. नंतर समजा जास्त TDS पद्धतीची तरतूद फक्त आपण पॅनविरुद्ध प्रकरणासाठीच लागू होईल आणि निवेदन दाखल करण्याच्या तारखेपर्यंत जर का TCS द्यायला विलंब झाला तर तो गुन्हा ठरणार नाही. त्याबद्दल बनवायचा, आता तो गुन्हा ठरणार नाही. नंतर पुढचं आहे अनुपालन भार कमी करणे. तर जे काही लहानसा धर्मादाय ट्रस्ट असतात, राईट, चॅरिटेबल ट्रस्ट असतात, तर त्यांच्या नोंदणीचा कालावधी 5 वर्षावरून 10 वर्षापर्यंत वाढवून ठेवला, राईट, जेणेकरून त्यांना पुन्हा रिन्यू करण्याची गरज पडणार नाही. म्हणजे आता एकदा लायसन्स रिन्यू केलं की ते पुन्हा 10 वर्ष करण्याची गरज पडणार नाही, जेणेकरून त्यांना पुन्हा त्रास घ्यायची गरज नाही. आणि स्वमालकीच्या मालमत्तेचे वार्षिक मूल्य 0 असल्याचा दावा करणाऱ्या लाभ अशा 2 स्वमालकीच्या मालमत्तांना हे काय जास्त महत्त्वाचं नाही, हे तुम्ही इग्नोर करा. पुढचं इज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे काय, व्यवसाय सुलभता. तर 3 वर्षाच्या ब्लॉक कालावधीसाठी आंतरराष्ट्रीय व्यवहाराच्या कालावधीची किंमत ठरवण्याची योजना सुरू केली जाईल. त्याच्यानंतर खटले कमी करण्यासाठी आपण सेफ हार्बर नियमाची व्याप्ती वाढवणार आहे. आता हे सगळं कशासाठी करतो आपण, भारतामध्ये जे काय बिझनेस होतात त्याला एकदम सेफगार्ड करायचं, त्यांचा बिझनेस कधी एकदम सुलभ होऊन जावं, तर आपण म्हणतो इज ऑफ डुईंग बिझनेस, राईट. त्यासाठी सरकार काय करते, वेगवेगळे रिफॉर्म करत आहे, राईट. त्याच्यामध्ये महत्त्वाची म्हणजे कुठली, तर सेफ हार्बर नियमाची व्याप्ती वाढवणार. त्याच्यानंतर 29 ऑगस्ट 2014 रोजी किंवा त्यानंतर राष्ट्रीय बचत योजना म्हणजे काय, नॅशनल सेव्हिंग स्कीम मधून पैसे काढण्यासाठी करातून सूट दिलेली आहे. सरकार देणार सूट कशामधून, तर नॅशनल पेन्शन योजनेमधून पैसे काढण्यासाठी सरकार सूट देणार आहे. कधीपासून, 29 ऑगस्ट किंवा 29 ऑगस्ट 2024 किंवा त्यानंतर. नंतर पुढचं NPS वात्सल्य. तर NPS वात्सल्य कशासाठी आपल्याला माहिती आहे, लहान मुलांसाठी. ऑलरेडी आपण
पाहिली होती NPS वात्सल्य नावाची स्कीम. तर NPS वात्सल्य खात्यांना सामान्य NPS खात्याप्रमाणेच एकूण मर्यादेच्या अधून ही सूट लागू होईल शक्य आहे. नंतर पुढचं रोजगार आणि गुंतवणूक. तर इलेक्ट्रॉनिक उत्पादनांसाठी सरकारने कर निश्चित धोरण जाहीर केले. तर इलेक्ट्रॉनिक उत्पादन सुविधा स्थापन करत असलेल्या कुठल्याही कंपनीला किंवा ते चालवणाऱ्या कंपनीला सेवा पुरवणाऱ्या अनिवासी कंपन्यांसाठी अशा प्रकारची टॅक्स सिस्टीम या ठिकाणी राबवली जाणार आहे. कर निश्चितता म्हणजे काय, त्या कंपन्याने कळून जाईल की नेमकी या ठिकाणी टॅक्स किती आहे. निश्चितता, टॅक्सची निश्चितता खूप महत्त्वाची. नंतर विशिष्ट इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन कारखान्यांना सुट्या भागाचा पुरवठा करण्यासाठी त्या ठिकाणी देखील संरक्षण देण्याचं सरकारने ठरवलेलं आहे. थोडक्यात सेमी कंडक्टर म्हणा किंवा इलेक्ट्रॉनिक्स म्हणा ह्या सेक्टरमध्ये गुंतवणूक वाढेल त्या ठिकाणी सरकारने काय केले, वेगवेगळे टॅक्स रिफॉर्म त्या ठिकाणी जारी केलेले आहेत. त्यासाठी टॅक्स रिफॉर्म म्हणा, टॅक्स सर्टन्टी म्हणा, अशा वेगळ्या त्या ठिकाणी तुम्हाला सरकारने योजना राबवलेले असतात. नंतर आंतरराष्ट्रीय नाही सर आंतरदेशीय, तर आंतरदेशीय जहाजासाठी टनेज कर योजना. तर देशातील आंतरदेशीय जहाज वाहतुकीला तर प्रोत्साहन द्यायचं असेल तर सरकारने काय केले, आपला जो कायदा होता भारतीय जहाज अधिनियम 2021 याच्या अंतर्गत नोंदणीकृत जे डोमेस्टिक जहाज असतात त्यांना टनेज कर योजनेचे लाभ वितरित करण्यात येणार आहेत असं सरकारने जाहीर केले. नंतर पुढचं स्टार्टअपच्या समावेशनाच्या कालावधीमध्ये वाढ. तर 1 एप्रिल 2030 पूर्वी समाविष्ट होणाऱ्या स्टार्टअपला लाभ उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्या समावेशन कालावधीसाठी 5 वर्षांची वाढ जारी केलेली आहे. तर एप्रिल 2030 पूर्वी जे कोणी स्थापन झालेल्या स्टार्टअप आहेत आणि जे कोणी याच्यामध्ये सामील होतील तर त्या सगळ्या स्टार्टअपला लाभ मिळवण्यासाठी अशा प्रकारच्या गोष्टी सरकारद्वारे केल्या जातात. तर स्टार्टअपच्या समावेशनाच्या कालावधीसाठी वाढ, तर 5 वर्षांसाठी वाढ दिलेली शक्य. त्याच्यानंतर पुढचे पर्याय गुंतवणूक निधी म्हणजे काय, अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड, शॉर्टकट काय त्याचा AIF, अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड. तर पायाभूत सुविधा आणि त्यासारख्या सेक्टरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या श्रेणी 1 आणि श्रेणी 2 मधील जे कोणी पर्याय गुंतवणूक निधी असतील त्यांना सिक्युरिटीजपासून मिळणाऱ्या लाभांच्या कर आकारणीवर एक प्रकारची सरकारने निश्चितीची हमी दिलेली आहे. AIF लक्षात घ्या. AIF कुठल्यासाठी पण पायाभूत सुविधा आणि त्या सिमिलर फील्डमध्ये जर AIF होत असेल त्यासाठी अशा प्रकारचं तुम्हाला निश्चित दिले जाते. नंतर पुढचे सार्वभौम आणि पेन्शन फंडसाठी गुंतवणुकीच्या मुदतीमध्ये वाढ. तर पायाभूत सुविधा तसंच पायाभूत सुविधेला जो का तुमचा सार्वभौम मालमत्ता निधी आणि पेन्शन फंडकडून निधी पुरवठा होत असतो त्याला चालना देण्यासाठी 31 मार्च 2030 पर्यंत आणखी 5 वर्षासाठी गुंतवणूक वाढवण्याकरता वाढीव मुदत देण्यात आलेली आहे. 2030 पर्यंत मुदत वाढवली असं तुम्ही सिंपल भाषेमध्ये लक्षात घ्या. हे आत्तापर्यंत आपण पाहिले ते म्हणजे डायरेक्ट टॅक्स. आता आपण काय करूया, इनडायरेक्ट टॅक्स पाहूया. तर औद्योगिक वस्तूवरील सीमा शुल्कासाठी वाजवी संरक्षण. आता केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे बजेट 2025-26 मध्ये काय प्रपोज केले, तर 7 टॅरिफ रद्द केलेत. 7 टॅरिफ रद्द केलेले आहेत. तर ह्याच्यामुळे काय होईल, तर एक प्रकारचं औद्योगिक वस्तूवरील जे ड्युटी असते ना ती कमी झाल्यामुळे काय होतं ना, त्यांना कॅपिटल गुड्स आयात करता येतात. काय मशिनरी आयात करतात, त्यांचे स्पेअर पार्ट, रॉ मटेरियल म्हणा ते सगळं आयात करता येतं 0 कस्टम ड्युटी असेल तर. कारण का ह्याच वस्तूंचा आपण वापर करून पुढे जाऊन काय करतो, वस्तू काय करतो आणि बाहेर ते विकतो, म्हणजे का आपण एक्सपोर्ट करतो. म्हणजे आपण काय केले, भांडवली वस्तूवर बऱ्यापैकी त्या ठिकाणी वेगवेगळ्या सवलती दिल्या भांडवली वस्तूंच्या आयातीवर. भांडवली वस्तू पण कुठल्या, आपण काहीतरी एक्सपोर्ट करण्याच्या दृष्टीने काही गोष्टी आयात केली असेल तरच. नंतर पुढचं आहे अप्रत्यक्ष कराचा सुमारे 2600 कोटी रुपयाचा महसूल घटणार. तर यातही कशामुळे होणार, सरकारने काय केले, जे काय लाईफ सेविंग ड्रग असतात तर 336 लाईफ सेविंग ड्रग्स यांना आपण BCD पूर्णपणे मुक्त केले. आता लाईफ सेविंग ड्रग म्हणजे काय, ज्यांचे जीव वाचवतात, कॅन्सर म्हणा, एड्स म्हणा, आणि आपण लाईफ सेविंग ड्रग म्हणतो. अशा 336 प्रकारच्या वेगळ्या लाईफ सेविंग ड्रगला आपण BCD पूर्णपणे सवलत दिली. आणि 6 जीवनरक्षक औषधांना सीमा शुल्काच्या 5% कक्षामध्ये येणार आहेत. ते 5% सवलतीच्या कक्षामध्ये येणार. म्हणजे 336 मधलं बेसिक कसं भेटून काढून टाकलं आणि 6 जीवनरक्षक औषधांना काय केले, तर 5% GSTचे स्लॅबमध्ये आणले. जेणेकरून त्या सवलतीमध्ये भेटतील. नंतर देशांतर्गत उत्पादन आणि मूल्यवर्धनासाठी पाठबळ. तर यासाठी आपल्याला कुठले खजिने लागत असतात, तर कोपाल्ट पावडर, टाकाऊ गोष्टी, बोडीत काढलेल्या लिथियम बाटरी, शिसे, जस्त आणि अन्य 12 अत्यावश्यक खनिजांना आपण BCD पूर्णपणे सूट देणार आहोत. नंतर पुढचं वस्त्र उद्योग. तर वस्त्र उद्योग आपल्याला म्हणजे लेबर इंटेन्सिव्ह इंडस्ट्री.
तर आणखी 2 प्रकारच्या शटललेस मागांचा पूर्णपणे सवलत असलेल्या वस्त्रनिर्मिती यंत्रामध्ये समावेश करण्यात आलेला आहे, राईट. आणि विलेल्या वस्त्रावरील जी काही BCD असते त्याचा रेट सुधारला आहे, राईट. आता तो 10 किंवा 20% ऐवजी 20 किंवा 120% किंवा 115 रुपये प्रति किलो यापैकी जो असतो तो जास्त आकारला जाईल. नंतर पुढचा इलेक्ट्रॉनिक वस्तू इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल डिस्प्ले, त्याला आपण IFPD म्हणतो. तर IFPDवरील BCDमधील जी वाढ लक्षात घ्या 10%वरून 20% वाढ होते इलेक्ट्रॉनिक्स गुडवर. आता हे कशामुळे केले असेल, जेणेकरून चायनावरील आपलं अवलंबित्व कमी व्हावं आणि भारतात ते वस्तू तयार व्हावं यासाठी सरकारने BCD वाढवली जाऊ शकतो. नंतर लिथियम आयन बॅटरी आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रिकल व्हेकलमध्ये लागते, राईट. तर इलेक्ट्रिकल व्हेकलची बॅटरी ती प्रोड्यूस करण्यासाठी आणखी 35 प्रमुख वस्तू आणि मोबाईल फोन बॅटरी उत्पादनासाठी लागणाऱ्या 28 वस्तूंना सूट दिलेली आहे. कारण का अशा बॅटरी जर भारतामध्ये तयार झाल्या तर आपल्याला दुसरा कंटेनर विशेषतः चायना म्हणा अमेरिका म्हणा याच्यावर डिपेंड राहायची गरज पडणार नाही, पण त्या ठिकाणी सवलत दिलेली आहे. फक्त शिपिंग क्षेत्र, तर शिपिंग क्षेत्र बघा, आपण जहाज बांधण्यासाठी म्हणजे जहाज बांधणी क्षेत्रामध्ये भांडवली क्षेत्रामध्ये जर कोणाला गुंतवणूक करायची असेल जहाज बांधण्यामधल्या, तर त्यासाठी जे काही गुंतवणूक होते, जे काही सुट्टे पार्ट आपण आयात करतो त्या सगळ्या सुट्ट्या पार्टवर 10 वर्षासाठी बेसिक कस्टम ड्युटीमध्ये सूट दिलेली आहे सरकारने. नंतर पुढचं दूरसंचार म्हणजे काय, टेलिकम्युनिकेशन. तर कॅरियर ग्रेड इंटरनेट स्विचेसमधील BCDमध्ये लक्षात घ्या 20%वरून 10% कपात केलेली आहे. म्हणजे दूरसंचारामध्ये देखील सरकारने काय केलेलं आहे तर बेसिक कस्टम ड्युटी कमी केलेली आहे. नंतर पुढचं आहे निर्यात प्रोत्साहन. आता एक्सपोर्टसाठी सरकारने कुठले वेगवेगळे प्रोत्साहन दिलेत. पहिली गोष्ट म्हणजे हस्तकलेची वस्तू, तर निर्यात कालावधीमध्ये 6 महिन्यावरून 1 वर्षापर्यंत वाढ केलेली आहे. आणि याच्यामध्ये शक्य झालं तर आवश्यकता असेल तर 3 महिन्यापर्यंत वाढ देण्यात येणार आहे. कुठलं, हस्तकलेच्या वस्तूसाठी निर्यात कालावधीमध्ये 6 महिन्यापासून 1 वर्षापर्यंत वाढ केलेली आहे सरकारने. आणि शुल्कमुक्त जे इनपुट सूची असते ना त्याच्यामध्ये आणखी 9 वस्तूंचा समावेश केला आहे. पुढचं चर्मोद्योग हे काय जास्त महत्त्वाचं नाही. पुढचं सागरी उत्पादनावर देखील सरकारने फोकस केला आहे, राईट. वेगवेगळ्या पदार्थावरील BCD सरकारने कमी केली असं तुम्ही ट्रेंड लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर रेल्वे मालासाठी देशांतर्गत MRO, राईट. विमान आणि जहाजांच्या MRO रेल्वे MROला देखील दुरुस्तीसाठी लागणाऱ्या वस्तूंचा आयातीमध्ये लाभ भेटणार आहे, राईट. आणि अशा वस्तूंच्या निर्यातीसाठी कालमर्यादा 6 महिन्यावरून 1 वर्षापर्यंत वाढवण्यात आलेली आहे, लक्षात ठेवा, राईट. आणि ते अजूनही 1 वर्षाने वाढवता येईल असं त्यांनी सांगितलं आहे. पुढचे व्यापार सुलभता. आता व्यापार सुलभतेसाठी सरकार वेगवेगळे काय करत असतं, उपाय राबवत असतं, राईट. त्याच्या पुढचं शेवटपर्यंत वाढीव अवधी म्हणजे काय, तर सरकारने काय केलं आहे संबंधित नियमांमध्ये आयात केलेल्या इनपुटच्या अंतिम वापरासाठी वेळ मर्यादा 6 महिन्यावरून 1 वर्षापर्यंत वाढवली. आणि अशा आयातदारांना मासिक व्यवहाराऐवजी फक्त तिमाही व्यवहार करणे सादर करण्याची मुभा या ठिकाणी सरकारने दिलेली आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण हा बजेटचा जो टॉपिक आहे तो पाहिला आहे, राईट. फक्त महत्त्वाचं फॅक्ट करून ठेवा, बाकी जास्त फापटपट सरकारची गरज नाही. ॲक्च्युली आता असं पाहिलं तर क्रक्स होते तर देखील आपल्याला अजून बारीक करू शकतो. जसं तुम्हाला मी मध्ये सांगितलं आहे कुठला IP महत्त्वाचं आहे, कुठलं स्टार केलेलं महत्त्वाचं आहे, आणि आपण मध्ये लेक्चरमध्ये सांगितलं आहे, राईट. तर आपण या ठिकाणी हे पाहिले सायलेंट फीचर. यानंतर आपण काय करणार आहोत, बजेटचं अजून एक ऑफिशियल डॉक्युमेंट पाहणार आहे. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.